बनवणार आहे ड्रायफ्रुट्सचे लाडू. त्यासाठी साहित्य बघून घेऊया. बदाम, काजू, सुकं खोबरं, अक्रोड, मगज बी, सूर्यफूल बी, भोपळ्याची बी, खसखस, मनुके, हे पण मनुके, त्यानंतर सफेद तीळ, तूप आणि ओली खजूर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर मी पहिल्यांदाच बनवत आहे ड्रायफ्रुट्सचे लाडू. आता बघूया ते कसे बनताय. तर मी सुद्धा YouTubeला रेसिपी बघितली होती आणि म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला काजू आणि बदाम बारीक करून घ्यावे लागतील. तर हे माझ्याकडे आहे चॉपिंग मशीन. हे मी Meeshoवरून घेतलं होतं. तर यात मी टाकले आता बदाम. ते मी मस्त बारीक करून घेत होते, पण ना ते खूपच जास्त बारीक होत होते. मला ड्रायफ्रुटसाठी आपल्याला हे लागणार नाही. मग मी घेतलं मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये टाकले बदाम. ते छान असे बारीक करून घेतले. त्यानंतर परत त्यात टाकले काजू. ते सुद्धा मस्त बारीक करून घेतले बघा. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं आपण पल्सवर 2-3 मिनिटासाठी केलं की ते मस्त बारीक होतात. मग घेतले अक्रोड आणि ते सुरीने असे बारीक करून घेतले. खूप इझिली ते बारीक होतात. बघा या साईजमध्ये मी बारीक करून घेतले. मग घेतली खजूर. तर मला ना विदाऊट बीची खजूर काही भेटली नव्हती. त्यामुळे मी बीवालीच घेतली होती आणि ती सुरीने अशी कापून घेतली. त्यातले सगळे बी बाहेर काढलं आणि बघा अशा पद्धतीने ते बारीक करून घेतले. मग मी मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि ते सुद्धा पल्स मोडवर मी बारीक करून घेतलं. तर बघा सगळे खजूर, ड्रायफ्रुट्स हे छान असे बारीक करून घेतले. आता गॅसवर ठेवली होती मी कढई. ही स्टेनलेस स्टीलची मी कढई यासाठी वापरते. मग त्यात टाकले तीळ आणि खसखस. हे चांगले असे मंद आचेवर भाजून घेतले. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आणि त्यावरच मस्त भाजून घ्यायचे. ते एका ताटात काढून घेतले. मग त्याच कढईमध्ये मी टाकले तूप. 2 चमचे तूप घेतलं होतं मी. यासाठी तूप चांगलं विरघळलं. मग त्यात काजू आणि बदाम जे बारीक करून घेतले होते ते टाकले दोन्ही पण. छान असे ते भाजून घेतले मंद आचेवर. यामध्ये ना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला गॅस अजिबात फुल करायचा नाहीये किंवा मीडियम सुद्धा ठेवायचं नाही. एकदम मंद आचेवरच सगळं छान असं भाजून घ्यायचे. मग एका ताटामध्ये काढून घेतलं. मग त्याच कढईमध्ये घेतला 1 चमचा तूप आणि ते तूप चांगलं विरघळलं. मग त्यात टाकले मनुके. दोन्ही मनुके टाकून घेतले, काळे आणि साधे. याचे खूप चांगले फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. तर हे मस्त चांगले भाजून घेतले. बघा त्याचा असा कलर बदलतो आणि ते असे फुलतात. मग ताटामध्ये काढून घेतले. परत त्याच कढईमध्ये घेतले 2 चमचे तूप आणि त्यामध्ये ना सगळ्या बिया टाकून घ्यायच्या आहे. त्यामध्ये बघा सूर्यफूल बी, मगज बी आणि भोपळ्याची बी या तिन्ही बिया टाकायच्या. या बिया आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. महिलांसाठी तर स्पेशली खूपच जास्त उपयुक्त आहे. त्यामुळे या तुम्ही नक्की टाका. तर बघा हे सुद्धा छान असे मी भाजून घेतले आणि परत एकदा ताटामध्ये काढून घेतले. मग बघा कढईमध्ये मी टाकले आता अक्रोड आणि ते छान असे भाजून घेतले. यामध्ये आता तूप टाकलेलं नाहीये. जे कढईला तूप उरलेलं होतं त्यातच मस्त भाजून घ्यायचे आहेत. छान असे ते पण भाजून झाले. मग मी ताटामध्ये काढून घेतले. बघा सगळं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलं होतं. एकत्रितच काढायचे. मग कढईमध्ये जे आपलं खोबरं होतं ते टाकलं. ते पण छान असं मंद आचेवर भाजून घेतलं. कारण की खोबरं खूप लवकर पटकन लागतं, खाली जळतं. त्यामुळे ते कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. छान असं मी ते पण भाजून घेतलं. त्याचा थोडासा असा लालसर रंग झाला, की मग आपण समजून घ्यायचं की खोबरं मस्त भाजून झाले. आता हे मी या ताटामध्ये काढून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकलं आणि आता आपली खजूर राहिली होती भाजून घेण्याची, तर खजूरसुद्धा मी यामध्ये टाकली. तर आपल्याला ना हे लाडू बनवताना अजिबात साखर किंवा गूळ वापरायचं नाहीये. त्यामुळेच या लाडूला नैसर्गिक गोडवा येण्यासाठी आपण इथे खजूर वापरत आहोत. बघा खजूर मी कढईमध्ये घेतले. याच्या बिया आपण आधीच काढून घेतल्या होत्या. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलं, कारण त्यामुळे ते लवकर मेल्ट होतं कढईमध्ये. मग बघा छान असं भाजून घेतलं मंद आचेवर. आपण सुरुवातीपासून मी सांगितले आपण अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. त्यामुळे आपण जे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकतो ते जळण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम मंद आचेवर सगळं छान असं भाजून घ्यायचंय. नंतर बघा आपण जसं-जसं भाजत जातो तसं-तसं हे जे खजूर आहे ते असं सॉफ्ट होत जातं. बघा आपण आता मी चमच्यात उचलले आणि किती सॉफ्ट झालंय. त्यानंतर हे टाकलंय मी आता या मिश्रणामध्ये. हे मिश्रण आता सगळं मस्त एकजीव करून घ्यायचंय. थोडंसं गरम आहे त्यामुळे थोडंसं मी थंड होईपर्यंत वेट केला आणि त्यानंतर आधी चमच्याने छान असं हे मिश्रण एकत्रित करून घेतलं. कारण की खजूरचा चटका बसत होता. खजूर थोडं गरम होतं. त्यामुळे मी आधी चमच्याने थोडं एकजीव करून घेतलं. मग थोडं थंड झालं. त्यानंतर परत हाताने सुद्धा मी चांगलं एकजीव करून घेतलं. इथे बघा चांगलं असं मी एकजीव करून घेत आहे. आपल्याला ना या सगळ्या मिश्रणाचा चांगला गोळा करून घ्यायचा आहे. त्यामुळे मी आता इथे बघा खजूर आणि हे ड्राय फ्रुट्स जेवढे आपण सगळं भाजून घेतलंय, ते चांगलं एकजीव करून घेतलं. म्हणजे आपल्याला पटापट याचे लाडू बांधता येतात.
तर मी नाही ड्राय फ्रुट्स खूप बारीक करून नाही घेतले. एकदम असे जाडसर ठेवले कारण की दाताखाली ते थोडे लागले पाहिजे. दाणेदार असले की खायला पण छान वाटतात आणि खूपच पावडरी केलं तर एवढं चांगलं वाटत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मी थोडेसे जाडसरच ठेवले होते. हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर आपल्याला याचा आहे ना असा गोळा करून घ्यायचा आहे. तर तोच मी करत होते. पण ड्राय फ्रूट जरा जाड असल्यामुळे याचा ना गोळाच होत नव्हता. मी खूप प्रयत्न केला पण काही ते जमत नव्हतं. जर तुमच्यासोबत पण असं होत असेल तर मी तुम्हाला पुढे सांगते मी काय केले. तर बघा इथे काय होत नव्हतं. एकतर मी केलं पहिल्यांदा आणि त्यात त्याचा गोळा होत नव्हता. मला खूप टेन्शन आलं होतं. हाताला सुद्धा चटके बसले होते बघा माझे हात खूप लाल-लाल झाले होते. फोडसुद्धा आला होता. पण एवढे ड्रायफ्रूट लाडूचे झाले असते तर मला खूप आनंद झाला असता. थोडी चिड पण झाली होती. पण मग नंतर विचार केला, थोडं शांत बसूया. मग आधी स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि म्हटलं आपण नंतर करूया. तर बघा हे ड्रायफ्रुट्स आता मी जे आपण सगळं एकजीव केलं होतं मिश्रण ते आता मी झाकून ठेवलं, जेवण वगैरे करून घेतले. त्यानंतर काय केलं मी हे जे मिश्रण आहे ना, ते एका मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि एकदा पल्स मोडवर थोडंसं फिरवून घेतलं आणि बघा याचा छान असा गोळा तयार झाला आणि बघा लाडूसुद्धा किती पटपट व्हायला लागले. मग मी सगळंच मिश्रण ना मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि मग त्याचे लाडू वळून घेतले. जर तुमचे सुद्धा जर लाडू असे बिघडत असन, त्याचा जर गोळा होत नसेल, ते बांधता येत नसेल, तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. तुम्ही मिक्सरमधून जर बारीक करून घेतलं, तर छान असे ते पटापट वळले जातात. तर बघा 10:30 वाजले होते आणि फायनली आता माझा एक लाडू बनून झाला होता. मग मी काय केलं सगळं मिश्रण कढईत टाकलं आणि कढई थोडीशी गरम करून घेतली. म्हणजे काय झालं हे मिश्रण गरम झाल्यामुळे मला लाडू पटापट वळता आले. इथे बघा विरा पण बसली होती माझ्या मदतीला. तर बघा माझे लाडू आता इथे मी बनवत आहे. तर हे लाडू ना लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, वृद्धांसाठी, महिलांसाठी सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर आहे. याने आपली एनर्जी वाढते, त्यानंतर हाडे सुद्धा मजबूत होतात, रक्त वाढण्यासाठी खूप मदत होते. तर खूप बहुगुणी असे हे लाडू आहेत. त्यामुळे दररोज जर एक जर लाडू आपण खाल्ला, तर खूप सारे ड्राय फ्रुट्स आपल्या पोटात जातात आणि याने खूप फायदे होतात आपल्या शरीरासाठी. मी तर हे लाडू पहिल्यांदाच बनवले. आधी थोडं डिफिकल्ट वाटत होतं, पण नंतर खूप छान वाटले लाडू बनवताना आणि आता संपले की मी परत बनवणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.